गाडीवर एवढी धूळ लागली की प्रेमी आणि प्रेमिकांनी त्यांच्या अरे सॅटर्डे आणि मंडेची संडेला काय केलं? मंडे संडेला असाइनमेंट होती यार. नैनो की बात लेता. या जगामध्ये सगळं बदलत पण लग्न आणि मरण कवा भीतीच आहे. मला काही माझ्या चुका जाणवल्या की मी काय वागलोय, कसं केलंय, काही ठिकाणी नव्हतं करायला पाहिजे त्या गोष्टी केल्या. आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर कल्याण वेस्टला आणि काम असं आहे की माझी गाडी मी विकली होती बिकॉज मला ती खूपच खर्च देत होती आणि आता मी नवीन गाडी बुक केलेली आहे. तर ती गाडीचं काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या करण्यासाठी जायचं आहे. तर आता मी आणि सुमित आणि जितू चाललो आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला ही गाडी पण धुवायची आहे, खूपच धूळ लागलेली आहे. काय बघतो जिथे? एक ससा असतो, एक उंदीर असतो, दोघांची शर्यत लागते, पण जिंकतं कोण? कासव. समजलं? हीच तर स्टोरी आहे. मॉरल काय? ही मॉरल मॉरल काय आहे की राईट म्हणजे बरोबरची स्टोरी. बस गाडी तिची नाही. बस गाडीत बसतो. गाडीवर एवढी धूळ लागली की प्रेमी आणि प्रेमिकांनी त्यांच्या इनिशियल्सचे नावाच्या इनिशियल्सचे लेटर्स लिहिलेले आहेत. तर बसलो आता आम्ही गाडीत. आमचा सेकंड एपिसोड आलेला आहे इन्स्टावरती. यूट्यूबला पण बघा जाऊन आणि इन्स्टाला पण पहा आणि आम्हाला इन्स्टाला फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा, ॲज वेल एज आम्हाला यूट्यूबला सबस्क्राईब करा. तिथे सुद्धा आम्हाला लाईक आणि शेअर आणि कमेंट करा. टायर पंक्चर झालं आहे गाडीचं. आता आम्ही कुठे चाललोय? कशासाठी चाललोय? बाईच्या पुतळ्याजवळ. बाईच्या पुतळ्याकडे. आमचा पुतळा सोडायला तो मागे बसलाय. ते बघा एक अशी स्टोरी असते. चल चल. बरं सांग काय स्टोरी असते सांग. काय शिकायला मिळालं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा या स्टोरीतून. तुम्हाला तुला काय बोलायचं सुमित? बंद करो हाथ जोड़ के मैं. A few moments later. गाडी कधी धुवायची? आता धुयात जीवत आधी आणि मग गाडी धुयात. प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचं सेम असतं. आणि जो प्रेमातच नाही पडला त्याचं काय? ते काय? तर मित्रांनो आमची आता चिकन टिक्का बिर्याणी खाऊन झालेली आहे. तिथे तुला काय बोलायचं आहे? मला एवढंच बोलायचं आहे, उन्हाळ्यामध्ये चिकन बिर्याणी नका खाऊ, मटन बिर्याणी खा. ते चालेल. काहीतरी कामाचं बोललं इतक्या वेळात. तुला मग अशी भूक लागलेली म्हणून तर डोकं चालत नव्हतं का रे? नाही भूक लागलेली म्हणून तुझं डोकं जास्त चालत होतं जिथे. अरे सॅटर्डे आणि मंडेची संडेला काय केलं? मंडे संडेला असाइनमेंट होती यार. हात तुटेपर्यंत लिहत होती मी. कोणाचा? टीचरचा? अपडेट करायला सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो. हा नक्की कोण आहे आपल्या कंपनीचा आम्हाला माहित नाही. आता लागलं नाही. तू बोलला तुझ्या मी HR चंही काम करतो, मी अकाउंटचंही काम करतो, मी लाईटवाला पण लाईटवर दादा पण आहे. मी कधी कधी चहाही आणतो. स्पॉट बॉय पण स्पॉट बॉय पण आहे मी. आमचं असं आमचे हात असे खूप सारे ठिकाणून फुटलेले आहेत. आम्ही खूप असं एकाच ठिकाणी आम्ही थांबून राहत नाही. आम्हाला खूप सारे असे आमची आधी नदी होती, मग साईजात आले, आमचा मग समुद्र झाला. किती ती. तर आता आम्ही चाललेलो आहे मीटिंगला. क्लायंटची मीटिंग आहे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे नाटकासाठी दादरला. आता हे सगळ्यांना घेऊन जायचं आहे. जातो पळतो, सगळा अवतार जरा बिघडलेला आहे तो ठीक करतो आणि तोपर्यंत जरा मोबाईल चार्ज लावतो, तोपर्यंत मीटिंग करून येतो. नमस्कार मित्रांनो. हॅलो. आता आम्ही निघालो. ॲक्च्युली कालचा दिवस खूप हेक्टिक गेला. टाईम 6:16 आजचा पूर्ण एकदम दिवस सगळी काल सुट्टी घेतल्यामुळे पूर्ण आमचं ऑफिसमध्ये एकदम गेला की सगळे कामं आली. स्पेशल प्रेशर वाईज काम चालू होतं. आता कुठेतरी रिलॅक्स झालं पण तरी उदितला जाऊ दे. काय इच्छा होती
तर ॲक्च्युली आता आम्ही चाललोय दादरला. तर मित्रांनो आम्ही झालं आता भिवंडी बायपास क्रॉस केला आहे. सरप्रायझिंगली तेवढी ट्रॅफिक लागली नाही जेवढी आम्ही एक्सपेक्ट करत होतो. मस्तपैकी स्मूथ चाललं आहे. आमचं सगळ्यात मित्रमंडळी महाराजांना मानला काम चाललं सॅमसंग ते पण एडिट करत बसलाय. लोगो क्लायंटने अर्जंटमध्ये लोगो मागितलं तर तो भाई त्या ह्याच्यावर एडिट करत बसलाय. तर बघूया होपफुली जशी आता नाही लागली ट्रॅफिक तर पुढेही नाही लागली पाहिजे. शूट डेंजर आहे. लो कर लो बात. हम आपको गुड मॉर्निंग कहने आए और आप अभी तक सो रहे हो. तुम तक बस तुम तक पुढे का ते तुम आयुष्य नैनो की बात ले जा नैनो की नैया. आम्ही पोचलेलो इथूनच असेल ना. इथूनच गेला हा बसलो लिफ्टला गेलो पुढं शिवाजी नाट्यमध्ये आम्ही पोचलो. आल्या चान्स नाही मिळाला पटपट पळालो पण आल्याला आम्हाला महेश मांजरेकर हे दिसले. पण जेव्हापर्यंत गाडी पार्क करून लगेच मध्ये गाडी थांबवता येत नव्हती. लगेच गाडी पार्क करून गाडी उतरेपर्यंत आम्हाला चान्स गेला माझा. पण ठीक आहे आता बघूया. आता तरी सध्याला वर गेला तो वर गेला. भेटले कुठे गेला तो वॉशरूमच आले मी पाठी वॉशरूम गेलो. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे. हे बघ त्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचले पाहिजे. हो गटाळाच आला आता ही ना. मला हात न लावता वाजणारं वाद्य वाजवायचं. हात न लावता वाजणारं वाद्य हाय का? हाय ना. कोणतं? घुंगरू. या जगामध्ये सगळं बदलत पण लग्न आणि मरण कवा भीतीच आहे. अरे म्हणून तर आपल्या या गोंधळाला डिमांड आहे. हिंदू मुसलमान जैन ख्रिश्चन बौद्ध या सगळ्यामध्ये लग्न कॉमन आहे. आपल्याला जर प्रत्येक धर्माच्या लग्नात आणि मैत्रीमध्ये जर कार्यक्रम मिळवायचे असेल तर मग आपल्याला सगळ्याचं स्वरूप असं वैशिक ठेवावं लागेल. मध्यंतर झालं काय वाटतं तुम्हाला? कसं असं दोघांना जेवढं आपण आत्तापर्यंत बघितलं कसं वाटतंय? अजून नाही जसं की शिवाजी महाराज एक शब्दात सांगता येणार नाही तसं हे नाटकात एका शब्दात नाही सांगायचं. आणि अर्ध बघून तर नाहीच सांगू शकत. पूर्ण बघावं लागेल. ह्याला बोललं डेडिकेशन. जयेश काम करतो मोबाईलवर एडिट करतो. आम्हाला आयडिया तिथे बघितला तिथे वडापाव वगैरे काही बरोबर. तर आम्ही नाट्यमंदिराच्या खाली तिथून बाजूला लेफ्टला आलात ना तिथे एक मस्तपैकी पाणीपुरी शेवपुरीचं आहे शॉप. आणि इथे मस्तपैकी आता शेवपुरी ऑर्डर केलेली आहे. दादा कुठे गेला? दादा आमचा भूक लागली. सगळ्यांनाच चांगलेच जोर आहे भूक लागलेली आहे. आली 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 शेवपुरी आली शेवपुरी आली 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 आली. चला खाऊया. बोलू आपण. बघितलं काय कसं काय वाटलं तुला? जय जेवढा विचार आमचा कामातच बिझी होता. क्लायंट हे बघा क्लायंटचंच काम चाललं आहे. अजूनही आराम नाही आहे त्याला. क्लायंट काय करायचं क्लायंटचं.
तर बघूया. तर आम्ही आता निघालोय नाट्य मंदिराची इथून जस्ट बाहेर उतरलो, दादाने गाडी काढली, आता आम्ही चाललोय. काय दादा तुला काय वाटतं नाटक बघून, तुला कसं वाटलं, काय वाटलं एवढ्या तू साधारणतः तू किती दिवसांनी नाटक बघायला गेलायस? नाटक बघायला जवळपास वर्षभराने गेलो आणि शिवाजी मंदिरात, छत्रपती शिवाजी मंदिर या नाट्यगृहात जवळपास मी 3-4 वर्षानंतर आलो. आता बेसिकली नाटकाविषयी सांगायचं त्याचं खूप बज क्रिएट झालेलं. नाटक असं सुरू आहे आणि लकीली आज आम्हाला नाटक पाहायला मिळालं आमच्या मित्रामुळे. सगळ्यांनी खरंच थँक्यू. आणि नाटकाविषयी सांगायचं झालं तर महाराज फक्त लढाईपुरते इन्स्पिरेशन घेण्यासाठी सीमित नव्हते किंवा तेवढेच त्यांचे लिमिटेशन्स नव्हते. आणि ही गोष्ट महाराजांनी बऱ्याच गोष्टी केल्या त्या अशा पटकन 2 किंवा 3 तासाच्या एखाद्या नाटकामध्ये, चित्रीकरणामध्ये सादर करणं खरंच अशक्य सांगणं पण खरं तर पॉसिबल नाही आहे. बट येस एक समाव आज आजच्या घडीत एक कसं वागलं पाहिजे, काय करायला पाहिजे, ते मुळात जातीवाद आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याविषयी खूप बोलणारं नाटक आहे, खूप शिकायला मिळालं. आणि कधी कधी ना आपण काही वागून जातो आणि त्याची चापटी आणि मग त्याची शिक्षा किंवा ते म्हणतात ना त्याची कानशिलात पडायचं काम आज ह्या कलाकृतीने मला दिलं. मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, दादा कितीतरी वर्ष थिएटरमध्ये होता. तो एक मुळाचा थिएटर आर्टिस्ट आहे. काही गोष्टींमुळे, काही ह्याच्यामुळे त्याला थिएटर सोडावं लागलं. काही जबाबदाऱ्या होत्या, प्लस काही त्याच्यासोबत काही गोष्टी झाल्या पास्टमध्ये. तर त्यामुळे नाही तर दादाला ते एकदम भरून आल्यासारखं असं मला तरी वाटतं की तुला एकदम भरून आलं असेल त्या गोष्टींना. तर नाटक सुरू झालं तेव्हा आम्ही आतमध्ये गेलो आणि नाटक सुरू झाल्यानंतर जशी आम्ही एंट्री घेतली तो जो तिथला एक सुगंध असतो, तिथलं एक वातावरण असतं, ती एसीची जी झुळूक लागते ना म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे पुन्हा मला त्यात 5-6 वर्षापूर्वी घेऊन गेले. सो खरंच एकदम ओव्हरवेल्मिंग झालं ते सगळं. एकदम मला भारी वाटलं म्हणून बोललो की बघायला पाहिजे नाटक. ॲटलिस्ट कलाकार म्हणून नाही पण एक प्रेक्षक म्हणून तरी रंगभूमीशी नातं टिकवून ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. आणि मराठी माणूस म्हणून ते नक्कीच करायला पाहिजे आणि प्रत्येकाने करायला पाहिजे.